पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाखळी क्षेत्रामध्ये लक्षणीय पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। खडकवासला धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे आणि सध्या 8000 क्युसेक वेगाने खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतोय। मात्र खडकवासला धरणासोबतच इतर दोन धरणं जी आहेत ती मात्र 100% भरलेली आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये जो दमदार पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतोय की सध्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामधून पुणे शहराला जो पाणी पुरवठा केला जातो हे धरण आपण पाहतोय की आपल्याला 100% भरलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर वरसगाव असेल, पानशेत ही दोन धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। टेमघर जे आहे ते 95%वरती आलेलं आहे, पावणा 99%वरती आणि मुळशी जे आहे ते 88% आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आपण पाहतोय की पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जो दमदार पाऊस पडलेला आहे तो मात्र मोठ्या प्रमाणावरती धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ करताना पाहायला मिळतोय। 4 दिवसांपूर्वी पुण्यातल्या खडकवासला धरणामधून जवळपास 30 ते 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येत होता। मात्र सध्या धरणसाखळी क्षेत्रामधला पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुद्धा कमी करण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहतोय की आजही पुण्यातल्या घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र पुणेकरांची पाण्याची पुढच्या वर्षभराची चिंता जी आहे ती मिटली असं म्हणावं लागेल, कारण खडकवासला आणि त्याच्यासोबतच इतर दोन धरणं जी आहेत ती 100%वरती आलेली पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।